श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपली आजची रेसिपी आहे हिरव्या मुगाची उसळ. चला बघूया काय काय लागणार आहे. सो आपण हिरवे मूग घेतलेले आहे बघा, छान मोड आलेले आहे यांना, खूप सुंदर दिसतात. त्याला आपण मिठाच्या पाण्यामध्ये छान उकळून घेतलेले आहे. सोबतच आपण घेतलेलं आहे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, एक टमाटर घेतलेलं आहे, मिरची, अद्रक आणि आपले रोजचे लागणारे मसाले अशा प्रकारे. आणि याला बघा नवीन पान देखील आलेलं आहे. चला आपण कृतीकडे वळूया. सो आपण एका कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिरं, मिरची आणि अद्रक छान परतून घेऊया. आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे, म्हणून आपण मोठे मोठेच कापं केले आहेत मिरची आणि अद्रकचे. त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे खोबरा किस. बघा असं छान परतून घेऊया व्यवस्थित. जसं जसं परतत आहे आणि हे झालं की मग आपण त्याच्यामध्ये घालूया जे आपण टमाटरचे काप केले होते ते घातलेले. मोठे घातले कारण आपण याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आणि बघा आता तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी छान दिसत असेल. आम्ही प्रयत्न करतो आमचे व्हिडिओ असे छान आपल्यापर्यंत पोहोचावे म्हणून. सो बघा छान आपल्याला हे परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे थोड्या तेलावर. आणि भाजून झाल्यावर याला थोडं थंड देखील करून घ्यायचं आहे. अत्यंत स्वादिष्ट आणि सात्विक अशी होणारी ही उसळ आहे हिरव्या मुगाची, आणि प्लस हेल्थीसुद्धा. पुष्कळ हेल्थ बेनिफिट्स. मूग तर खूपच हेल्थी आहेत, आपण स्प्राउट्स म्हणून ते खातोच. सो माझ्या चॅनलवर त्या रेसिपी आहेच द स्प्राउट्सच्या, आणि त्याचीच आपण ही उसळ केलेली आहे. बघा आपलं हे छान भाजून झालेलं आहे, टमाटे पण छान भाजलेले आहेत. आपण याला थंड करायला ठेवूया. आणि बघा अशा प्रकारे हे आपण भाजून घेतलेले आहेत. आणि याला आपण आता थंड झाले की आपण याला छान वाटून घेऊया. आपण याला वाटून घेतलं की आपण त्याच कढईमध्ये पुढची कृती करूया. थोडं तेल घालूया. त्याच्यामध्ये आपण हळद घातली आहे आणि तिखट घातलेलं आहे. आणि जे आपण वाटून घेतलेलं होतं ते साहित्य आपण छान वाटण त्याच्यामध्ये घालून एकत्र करून घेऊया. थोडं शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी देखील घालूया. बघा आपण पाणी घातलेलं आहे आणि छान याला शिजू देऊया. थोडं चमचमीत होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये अर्धा एक चमचा तिखट देखील घातलेला आहे. आणि याला छान मिक्स करून घेऊया. थोडं आपण त्याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर देखील घालूया. साखर घातल्याने तरी छान येते अशी आमच्या मामीची टीप आहे बघा. आणि छान याला मिक्स करून घेऊया. आणि याला आपण थोडं कमी आचेवरच शिजू देऊया. जसं शिजलं की बघा हे असं दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया हिरवे मोड आलेले, खूप छान मऊ झालेले आहे ते. आणि आपण त्यानंतर याच्यामध्ये मिक्स झालं की आपण त्याच्यात पाणी ओतूया. पाणी ओतलेलं आहे आपण छान. आणि याला आपण उकळी येऊ देऊया. जशी जशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं एक काळा मसाला घातलेला आहे आणि छान उकळी येऊ देऊया. बघा मस्त दिसते आहे. आणि आपण जे खोबरा केस उरलेलं होतं ते आपण शेवटी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि याला पण मिक्स करून घ्यायचं छान. बघा झालेलं आहे मिक्स छान. त्याच्यानंतर आपल्याला लागत असेल तर चवीपुरतं मीठ आपण आणखी घालू शकतो त्याच्यामध्ये. आणि आपली ही ऑलमोस्ट उसळ तयार आहे हिरव्या मुगाची. चला आपण या कढईमधनं काढून घेऊया. ही काढून घेतलेली आहे आपण आणि अशी मस्त दिसते आहे, छान तर्रीदार हिरव्या मुगाची उसळ. चला आपण प्लेटिंग करून घेऊया, ताटावर वाढून घेऊया. आपण वाढलेली हिरव्या मुगाची उसळ, 2 ज्वारीची भाकरी आणि निंबू देखील घेतलेले आहे. तुम्ही पण करून बघा, आवडली तर लाईक करा. थँक्यू.